जामनेर येथील निलेश राजेंद्र कासार वय 30 हा 4 दिवसापासून बेपत्ता होता. आज 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील रामदेववाडी परिसरातील जंगलात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. फायनान्स कंपनीत त्याच्यासोबत काम करणाऱ्या त्याच्या 2 मित्रांनी जुन्या वादातून त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. भूषण पाटील व दिनेश चौधरी यांनी त्याचा दोरीने गळा दाबून मृतदेह धरणात फेकून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर काय सांगणार एका मृतदेहामध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 16 तारीख एका तरुणांचं मिसिंग रजिस्टर करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव होतं निलेश राजेंद्र कासार. हा राहणार जामनेर, बट तो जळगावमध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये काम करायचा. दररोज जळगावमध्ये येणं काम होतं. 15 तारीख सायंकाळी तो तिथं मार्ग दिसत होता, म्हणून 16 तारीख पोलीस स्टेशनला मिसिंग रजिस्टर केल्याबरोबर म्हणजे त्यांचं लास्ट लोकेशन कुठे होते, त्यांनी शेवटी कोणासोबत बोलले आणि त्यांचं कोणासोबत दुश्मनी आहे का हे सगळं विषयावर आम्ही सखोल चौकशी चालू होते. त्या दरम्यान त्यांचं एक मोटरसायकल आहे, जे इथं जळगावमध्ये शिरसोली ते गावाजवळ रोडच्या बाजूला पडून आम्हाला सापडण्यात आलं. मग त्याच्या पुढे म्हणजे हा लास्ट कोणाला भेटलाय या विषयावर आम्ही तपास करत असताना त्यांच्यासोबतच काम करणारे फायनान्स कंपनीमध्ये एक दिनेश चौधरी म्हणून त्या माणसांनी लास्ट पर्यंत त्याच्यासोबत होता, ही आम्हाला निष्पन्न झाला. हा दिनेश चौधरी आणि आणखी त्याचे मित्र एक भूषण पाटील हे दोघांना लास्ट त्यांनी भेटलेला आहे. आणि हे दोघं पण म्हणजे हा जळगावमध्ये नाहीये, त्यांचा सर्व मोबाईल वगैरे त्यांच्या विरुद्ध पुरवून गेलेला आहे. ही माहिती आम्हाला प्राप्त झालं होत्या. त्याच्या अनुषंगाने हे दोघांना सुरतवरून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना विचारपूस मध्ये यांनी कबुली दिली की हा निलेश कासार आहे. निलेश कासारांना त्याला गला दाबून त्यांना मारून टाकलं. त्याच्यानंतर त्यांचं प्रेत एका विहिरीत जवळपास विहिरीत त्यांना टाकून दिलेलं आहे, असं त्यांनी कबुली दिलेलं आहे. कबुली दिल्यानंतर कबुलीनुसार त्याची बॉडी आज विहिरीतून बाहेर काढण्यात आलेली आहे. हो, त्यांचं शिरसोली जंगलातून चिंचोली गावापासून अंदाजे 3-4 किलोमीटरचा परिसरातून त्यांचं विरातून ते बॉडी काढण्यात आलेलं. नेमका अंदाज एक्झॅक्टली ते सांगता येत नाही, म्हणजे अजूनपर्यंत जे आरोपी आहे स्टेटमेंट बदलतायत. आम्ही एक्झॅक्टली कन्फर्म झालेलं नाहीये, बट प्रथमदर्शनी म्हणजे किरकोळ कारणास्तव म्हणून त्यांना आता सांगतायत, बट किरकोळ नाही, काहीतरी वेगळे कारण आहे असे आमच्या डाऊट आहे. 1-2 दिवसात ते पूर्ण क्लिअर होईल कारण